कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। आजचा निधी एकत्रित जमा झालेला आहे। निधीच्या बाबतीमध्ये कुठली कमतरता पडणार नाही याची दक्षता तिन्ही म्हणजे मुख्यमंत्री मोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय घेत आहेत। भेट महिलांना आम्ही 2 दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की पूर्व संध्येला लाडकी बहीण योजनेचा महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल। कालपासून ती सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला गेलेले पाहायला मिळतील। लाडक्या बहिणींनो, सर्वांनी इकडे लक्ष द्या। लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता उशीर झाल्यामुळे पात्र बहिणीच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24वा हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25वा हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्याच्या एकत्रितपणे 3000 रुपये आज पाहायला गेलं तर 7 जुलै मंगळवार रोजी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणीचा आज 7 जुलै मंगळवार 100% गोड होतच आहेत। कारण पात्र बहिणीच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 23वा हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25वा हप्ता 1500 रुपये असे टोटल एकत्रित 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा झालेला होता। आता जून आणि जुलै या 2 हप्त्याचे प्रतीक्षा लागलेली होती। अखेर तुमचे आज पाहायला गेलं तर 7 जुलै रोजी मंगळवारी तुम्हाला जून महिन्याच्या 23 हप्त्याचे आणि जुलै महिन्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसाची प्रतीक्षा लागलेली होती। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि यांच्या माध्यमातून त्यांनी स्वतः DBTचं बटन या ठिकाणी त्यांनी दाबलेलं आहे आणि पात्र बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। बघा आता लाडक्या बहिणींनो, काल पाहायला गेलं तर 6 जुलै होता आणि काल सोमवार होता आणि काल सोमवार असल्यामुळे काही थोडंसं इंटरनेट बँकिंगमुळे आणि काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस देखील जास्त होता। अतिवृष्टीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला होता। त्यामुळे इंटरनेट सेवा देखील विस्कळीत झाली होते। त्यामुळे बँकेवरती प्रचंड दबाव आला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काल सोमवार असल्यामुळे नेटच्या प्रॉब्लेममुळे आज 7 जुलै मंगळवार आहे आणि सर्व बँका या ठिकाणी उघड्या झालेल्या आहेत आणि आज सकाळपासूनच सर्व बँकेमध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर तुमची बँक आता प्रमुख 10 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेत असेल तर लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल, तुमची आज जून महिन्याच्या 23व्या हप्त्याची आणि जुलै महिन्याच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून हे पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। आता त्यामुळं तुमची जी काही भरपूर दिवसाची प्रतीक्षा होती या ठिकाणी आता संपलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही वाट पाहत असाल की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, तर या तारखेला पैसे येतील, या तारखेपैसे आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, तर अशा प्रकारच्या चर्चा गावाच्या पारावरती देखील सुरू होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो, अशा सर्व चर्चांना आता अखेर या ठिकाणी ब्रेक लागलेला आहे। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडक्या योजनेचा हप्ता सोडणाऱ्या ज्या काही महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आहेत आदितीताई तटकरे मॅडम, या तिघांच्या माध्यमातून काल जून महिन्यासाठी आणि जूनच्या हप्त्यासाठी आणि जुलैच्या हप्त्यासाठी जवळजवळ पाहायला गेलं तर 7200 कोटीचा निधीला या ठिकाणी या तिघांनी मिळून मंजुरी देण्यात आलेला आहे आणि 7200 कोटीचा निधी डायरेक्ट आता बँकेमध्ये पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खऱ्या अर्थाने जून आणि जुलै महिन्याचे या 2 महिन्याचे जी काही प्रतीक्षा आहे त्या आता प्रतीक्षा संपलेली आहे। इथून पुढून राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनो, जून आणि जुलै या 2 महिन्याचे 2 हप्त्याची वाट पाहण्याला तुम्हाला गरज भासणार नाही। बघा आता लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसापासून तुम्ही वाट पाहत होता, परंतु लाडक्या बहिणींनो, अखेर तुम्हाला आज या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। तुमच्या खऱ्या अर्थाने जून आणि जुलै महिन्याचे दोन्ही हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। यासोबतच लाडक्या बहिणींनो, तुमचे गॅस कनेक्शन असेल तर गॅस कनेक्शनच्या पैशाची देखील प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशाची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 40 लाख बहिणीच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे 3000 रुपये जमा केले जाणार आहेत, ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता जुलैच्या हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून ज्या काही पात्रता लावण्यात आल्या आहेत, कोणकोणत्या पात्रता आणि अटी लावण्यात आल्या आहेत ते सुद्धा सविस्तर पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर जून महिन्याचा 23 हप्ता त्याचे 1500 रुपये, जुलै महिन्याचा 24 हप्ता
त्याचे 1500 रुपये, या दोन्ही हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील तर लाडक्या बहिणीनं तुमच्या खऱ्या अर्थाने जी काय तुमची भरपूर दिवसाचे जून आणि जुलै या 2 महिन्याची प्रतीक्षा संपलेली आहे. परंतु लाडक्या बहिणीनं सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात असं देखील आले की माहितीनुसार ज्या ज्या बहिणींना जून महिन्याचा 24 हप्ता आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता मिळवायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी प्रमुख महत्त्वाचे नियम आणि अटी या ठिकाणी नवीन पद्धतीने लावण्यात आले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं, राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्याच लाडक्या बहिणींना खात्यामध्ये जून आणि जुलै महिन्याचे पैसे जमा करण्याचे आदेश आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्यताई तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून या नियमाने अटी लावण्यात आले आहेत. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं, लाडक्या बहिणींनो, जून हप्त्यासाठी जुलै हप्त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी अंतर्गत गॅस कनेक्शनच्या पैशासाठी सरकारच्या माध्यमातून पात्रता लावण्यात आल्यात. या पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींनो, पहिली पात्रता, तुमच्याकडे 4 चाकी गाडी असायला पाहिजे की नसायला पाहिजे हे देखील सांगणार आहे. तुमच्याकडे जर 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार नाहीत. परंतु ज्या बहिणीकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांनासुद्धा हे पैसे मिळणार आहेत. यासोबतच लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या बहिणीचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल त्यांना हे पैसे मिळणार आहेत. ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील त्यांनासुद्धा हे पैसे मिळणार नाहीत. यासोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणीचं वय 65 वर्षापेक्षा पुढे गेलेलं असेल त्यांनाही पैसे मिळणार नाहीत. ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा आतमध्ये असेल त्यांना हे पैसे मिळणार आहेत. यासोबतच लाडक्या बहिणींनो, अजून 3 पात्रता राहिल्या आहेत. तर त्या अजून 3 पात्रता कोणत्या आहेत ते देखील पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, अजून 3 पात्रता पाहण्याच्या अगोदर तुम्ही महत्त्वाची कामे केली आहेत का ते सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे हे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा केले जात असतात. त्यामुळं लाडक्या बहिणींनो, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेची खात्याशी लिंक असायला पाहिजे. ज्या ज्या लाडक्या बहिणीचं आधार कार्ड बहिणींच्या बँक खात्याशी लिंक असेल म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणं अतिशय गरजेचं आहे. त्यासोबतच आता जून आणि जुलै यासोबतच तुम्हाला गॅस आणि कनेक्शनच्या पैशाचे देखील प्रतीक्षा संपलेला आहे. त्याचे देखील पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. तर तुम्ही KYC पूर्ण केले असायला पाहिजे. तर तुम्ही अशा महत्त्वाची कामे केली असतील तरच तुम्हाला जून आणि जुलै हप्त्याची गॅस कनेक्शनच्या पैशाची वाट पाहण्याची तुम्हाला गरज भासणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, आता आपण केवळ वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने 7 जुलै मंगळवार रोजी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या बँकेमध्ये जून आणि जुलैचे पैसे गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जाणार आहेत तर ते प्रमुख जिल्हे आणि प्रमुख बँका सविस्तर पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्ह्याने बँके पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखरच या योजनेच्या लाभार्थी आहेत त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम राज्य सरकार करणार आहे. आणि बहिणीच्या खात्यामध्ये जून आणि जुलै हप्त्याचे पैसे गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जाणारच आहेत. त्यामुळं लाडक्या बहिणींनो, आज पाहायला गेलं तर 7 जुलै आणि मंगळवार आहे आणि पाहायला गेलं तर या मंगळवारी परवा दिवशी बुधवार आहे आणि पाहायला गेलं तर 13व्या दिवशी गुरुवार आहे. तर असे 3 दिवस तुम्हाला पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जाणार आहेत. म्हणजे 7, 8, 9 या 3 दिवसात तुम्हाला हे पैसे आता जमा केले जाणार आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवताना सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तटकरे मॅडम या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखरच या योजनेच्या लाभार्थी आहेत अशा बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या दोन्ही हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा तुमची संपलेली आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने 7 जुलै मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये जून आणि जुलैचे पैसे सोडले जात आहेत ते आपण पाहून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, आज कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची यादीसुद्धा आपल्याकडे आलेलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, त्यामध्ये पाहायला गेलं तर SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. यानंतर पोस्ट बँक, बघा ज्यांची पोस्ट बँक आहे ही सरकारची बँक आहे त्यामुळं या पोस्ट बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत.
यासोबतच बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनडा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक यासोबतच तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक तर अशा बँकेमध्ये जून आणि जुलै हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडकी बहिणीचा जिल्हा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल त्याच लाडक्या बहिणीची आज 7 जुलै रोजी मंगळवार रोजी जून आणि जुलैच्या हप्त्याची पैशाची प्रतीक्षा संपलेली आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आता सर्वात अगोदर बँकेची यादी आपण पाहिलेलंच आहेत. आता जिल्हे आणि बँकेची यादी पाहिलेले आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या काही लाडक्या बहिणी गरजू असतील त्या लाडक्या बहिणींना खरोखरच योजनेच्या लाभार्थी असतील जून आणि जुलै या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी गरजू नसतील, ज्या लाडक्या बहिणीला योजनेचे लाभार्थी नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. आता बघा लाडक्या बहिणीपासून आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणी बँकेमध्ये देखील गर्दी करून बसलेल्या आहेत. कारण सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. बघा आता लाडक्या बहिणींनो तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदेसाहेब याच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात येणार आहेत. कारण लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता ह्या आठवड्यामध्ये मिळाला नव्हता. त्यामुळं लाडक्या बहिणींनो काही लाडक्या बहिणी देखील नाराज झाल्या होत्या. आपल्याला जून हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत, आपलं सरकार फसवणूक करत आहे. तर तशा प्रकारच्या लाडक्या बहिणी म्हणत होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो सरकार या सर्व गोष्टीचा विचार केलेला आहे. लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या तर या लाडक्या बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी हे पैसे आता तुमचा सर्वांचा लाडका भाऊ एकनाथ शिंदेसाहेब राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणी खरंच गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखरच या योजनेच्या लाभार्थी आहेत अशा बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि या योजनेच्या मंत्री सगळ्यात म्हणजे आदित्य तटकरे मॅडम हे आता करण्याचं काम त्यांनी करत आहेत. तर आता तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे तुम्हाला आज अखेर या ठिकाणी सोडले जात आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं बँकेची यादी पाहिलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जिल्हे, आता जिल्हा देखील पाहून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्याची यादी देखील पाहून घेऊया. आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला गेलं तर टोटल 36 जिल्हे आहेत आणि या 36 सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य नसतं. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून हे टप्प्याटप्प्याने पैसे सोडले जात आहेत अशी माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. आज 12 जिल्ह्यामध्ये, उद्या 12 जिल्ह्यामध्ये आणि परवा 12 जिल्ह्यामध्ये असे 3 टप्प्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत. आता सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्याची निवड या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता ते पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे कोणकोणते आहेत हेच आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सविस्तर पद्धतीने आज पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्हा बघा, परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणीची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता सर्वात अगोदर लाडक्या बहिणीला परभणी जिल्हा, यानंतर कोल्हापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, नंतर रायगड जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, पुणे शहर असेल, पुणे उपशहर असेल, यासोबतच अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर यासोबतच जळगाव जिल्हा, जालना जिल्हा किंवा नंदुरबार जिल्हा आणि नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये जून आणि जुलैचे पैसे जमा होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता बहिणीची या ठिकाणी प्रतीक्षा देखील संपलेले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आज जमा केले जाणार आहेत अशी माहिती सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ आवडल्यास जे आपलं भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबचं बटन देखील दाबायला तुम्ही विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.